पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। भाजपचा शिंदखेडा व दोंडाईचा शहरात जल्लोष। बिहार विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश। बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेलं यश हे अभूतपूर्व यश आहे। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून आसाम पर्यंत भाजपाची गौडदौड सुरू आहे। हा करिश्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विकास कामांचा असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले। बिहार विजयावर त्यांनी भाष्य करत बिहार तो झाकी है, महाराष्ट्र बाकी है। येणाऱ्या काळात महाराष्ट्रात देखील सर्व नगर परिषदांमध्ये आमचा झेंडा राहील असा विजयाचा विश्वास मंत्री राहुल यांनी व्यक्त केला आहे। कधी काळी उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आता मात्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जी विकासाचं कामं केली आहेत त्यामुळे 100% धुळे जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेवर भाजपाची सत्ता येईल असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। मुंबईवर देखील महायुतीचाच झेंडा फडकेल आणि धुळ्यात देखील दोंडाईचा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल असं मंत्री जयकुमार रावल यांनी दावा केला आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज आम्ही दोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आमच्या मातोश्री यांचा फॉर्म भरण्यासाठी इथे आलोय। पण मला आनंद होतोय की देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांची अशी जादू आहे आणि ती जादूची प्रचिती आपण बिहारमध्ये पाहिलं आहे की बिहार जंगलराजपासून वाचला आणि विकासाकडे पुन्हा तो पुढे जातोय। एक रेकॉर्ड ब्रेक विजयश्री हे माननीय मोदी साहेब, अमित शाह साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे आमच्याकडे हे अभूतपूर्व यश मिळालं आहे। आणि आपण पाहिलं की देशामध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून तर आसामपर्यंत भारतीय जनता पार्टी याचा विजयचा घौडदौड हे चालू है। बिहार तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है और हमारी दोंडाईच्या नगरपालिका उसमें बाकी है। अशा प्रकारचं एक मी म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। धुळे नंदुरबार जिल्हा हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आज त्याचं रूपांतर हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ल्यामध्ये झालेलं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये आमदार सर्व प्रकारचे प्रतिनिधी आमचे आहेत। आपण पाहिलं की 4 नगरपालिकांची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेड आणि पिंपळनेर। मी आपल्याला अत्यंत खात्रीने सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे विकासाचे निर्णय आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने काम सुरू केलं आहे, लोकांना विकासाने प्रभावित केलेलं आहे, त्यामुळे 100% भाजपा इथे येईल असा मनापासून विश्वास व्यक्त करतो। नंदुरबारची सुद्धा जबाबदारी आहे, त्याबद्दल सुद्धा विश्वास व्यक्त करतो। आणि ही कोणी व्यक्तीची नाही तर सामान्य जनतेने ठरवलं आहे की विकास जो करेल, सामान्यांचं हित जो पक्ष पाहिल, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष आमचे जे आहेत महायुती यांच्या माध्यमातून मोठं काम होते आणि म्हणून अभूतपूर्व यश या महाराष्ट्रामध्ये मिळणार। इतकंच नाही तर दोंडाईच्या पासून तो मुंबईपर्यंत दोंडाईच्यावरही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकेल आणि मुंबईवर सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल ही निश्चितच विश्वास मनामध्ये आहे। आणि म्हणून एक प्रकारचा विश्वास तयार झाला। गावामध्ये जे काही आमचे वेगवेगळे पक्ष होते ते सारे पक्षाने विलीन होऊन एक प्रकारची एक आघाडी, एक आमची टीम तयार केली। त्या टीमच्या माध्यमातून भाजप प्रणित हे पूर्ण 26+1 27 हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो। आज पहिलाच फॉर्म हा आईसाहेबांचा भरला गेला आणि पहिलाच फॉर्म भरल्यामुळे मला विश्वास आहे की आज निकाल जो बिहारचा झाला आहे हे लकी डे आहे किंवा यशस्वी दिवस आहे आणि म्हणून जोरदार यश आम्हाला मिळेल। हे सारे मंडळी आमच्याबरोबर, नव्याने आमच्याबरोबर देशमुख परिवारही जोडलं, मोठी टीम जोडली। आमचे आमदार धुळे शहराचे अनुप अग्रवाल यांना आणि माजी महापौरांना तिघ-चारींना भाजपने जबाबदारी दिली। आपण बघा की धुळे जिल्हा हा पुन्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून विकसित होईल आणि विकासाचे अनेक कामं, मागे राहिलेला धुळे जिल्ह्याला विकासाचे अनेक कामं हे अग्रक्रमाने देवेंद्र फडणवीस साहेब देतील, हे मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने एनडीए सरकारचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 243 पैकी 203 जागा या
भारतीय जनता पार्टी आणि युके पक्षाच्या त्या ठिकाणी निवडून आल्या आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिंदखेडा शहराचे कार्यकर्ते, शिंदखेडा मतदारसंघाचे कार्यकर्ते बिहारमध्ये जो काही विजय मिळाला या विजयाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी जल्लोष करतोय आणि अशाच पद्धतीने नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाने, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने बिहारमध्ये आणि भारतीय देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीची गुंतवणूक होईल आणि मोदी साहेबांचं जे काही विश्वगुरु जग आपला भारत देश हा विश्वगुरु बनला पाहिजे ते थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी यशस्वी होतील अशा पद्धतीने आज बिहारचा निकाल जनतेने दिलेला आहे। म्हणून बिहारच्या जनतेचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेल्या सर्व आमदारांचं मनापासून महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांनी कौल दिला म्हणून सर्व जनतेचा या ठिकाणी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचा जय हो। कुमार भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुमार भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा जय हो। देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो। भारतीय जनता पार्टी का जय हो। जय कुमार भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।